सगळे सोयऱ्यांवरनं जरांगे यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केल्यानंतर सरकार दरबारी देखील हालचाली सुरू झालेल्या आहे। या संदर्भात सरकार GR काढणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। मात्र या संदर्भात देखील ओबीसी नेत्यांकडनं विरोध करण्यात येतो आहे। नेमका काय याच्या मागची कारणं आहेत हे आपण समजून घेणार आहोत। माझ्यासोबत प्रकाश शेंडगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमका तुमचा या सगळ्याला काय विरोध आहे की एकूण सगळे सोयरेवरनं जो कात्याकूट आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे त्या संदर्भात सरकार देखील GR काढणार आहे, मात्र तुमचा विरोध दिसतोय? हे पहा, सर्वप्रथम ज्या 54 लाख नोंदींचा इतके दिवस घोषवारा होत होता, जरांगे साहेबांच्याकडून होत होता, तोपर्यंत ठीक होतं। पण 18 जानेवारीला जो सरकारनं जो अध्यादेश काढला, सगळ्या कलेक्टरनं सूचना दिल्या की शिंदे समिती अपॉइंट केली आणि शिंदे समितीने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ह्या नोंदी तपासल्या आणि त्याच्यामध्ये 54 लाख नोंदी आढळल्या। ह्यालाच आमचा आक्षेप आहे, कारण आमची माहिती की मराठवाड्यामध्ये फक्त 32,000 सापडल्या आणि बाकीच्या इतक्या माहिती येत नव्हत्या। मग अचानक 54 लाख नोंदी ज्या आहेत त्या कुठून आल्या? म्हणजे 1967 पासून ज्या कुणबी समाज जो कोकणामध्ये आहे, जो विदर्भात आहे, सगळीकडे आहे, त्यांनी जे दाखले दिलेले आहेत त्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि हे स्पष्टीकरण सरकारकडून येत नाहीये। आणि जर शिंदे समितीला जर नवीन नोंदी सापडल्या असतील आणि त्याचे सगळे सोयऱ्याचा विषय आज निघालेला आहे, म्हणजे सगळे सोयरे जर सरकारने जर समजा मान्य केलं, त्यांच्या दडपणाला येऊन अध्यादेश काढलाच, तर मग मात्र 54 लाख आता 57 लाख सांगतायत। 57 लाख गुणिले किमान 5 जरी धरले तरी जवळपास 2.5-3 कोटीच्या आसपास जे आहे ते कुणबी दाखले सरकारला द्यावे लागतील। 3 कोटी हा मराठा समाज सगळा धरला तर 3 कोटीपेक्षा जास्त जातच नाहीये। म्हणजे 100% समाजाला कुणबीमध्ये दाखले देणार का सरकार? याचं स्पष्टीकरण जे आहे सरकारनं दिलं पाहिजे, कारण सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये आम्ही धक्का लागू देणार नाही। सगळ्यांनी, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलाय, अजितदादांनी दिलाय, पवार साहेब, सगळ्या पक्षाचे नेते मंडळी, आज सुद्धा सगळे मंत्री तेच म्हणतात की ओबीसीला धक्का न लागता करतात। मग हे चाललं, हे काय आहे? काय ह्याचं स्पष्टीकरण सरकारनं आम्हाला द्यावं ना, ओबीसीला धक्का लागलाय का नाही लागलाय? कारण सरकार, शिंदे साहेबांना आमचा अहवाल आहे सरकारला की तुम्ही ताबडतोब हा संबंध दूर करा। आणि जर हा नाही झाला आणि जर सरकार ह्याच्यामध्ये अशा प्रकारे जर सगळ्या सोयऱ्याचा GR हे करून सगळा मराठा समाज घालण्याचा प्रयत्न करत असाल तर ओबीसी त्याला कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाही। आणि ओबीसींचा आगडोम जो आहे तो आंदोलनाचा या महाराष्ट्रामध्ये उसळल्याशिवाय राहणार नाही। पण ह्या संदर्भात जे म्हणता आहात ते जरांगेकडनं सांगण्यात येत आहे की सरकार कडनं अशा प्रकारचे जे दाखले आहेत ते समोर आलेले आहेत, ज्या नोंदी आहेत त्या पुढे आलेले आहेत, सोबतच निजामकालीन देखील काही नोंदी आहेत त्या देखील सापडलेल्या आहेत। आणि शिंदे समितीला देखील त्याच्या संदर्भात एकूणच आपण बघितलं की जी टाइमलाईन आहे ती वाढवून दिलेली आहे। याकडे कसं बघता आहात? जर का टाइमलाईन वाढवून दिली असेल तर ते नोंदी तर मिळतीलच ना? हो, आता हे सगळं गौड बंगाल आहे सगळं। शिंदे समितीला आता आणखीन मुदतवाढ देऊन आणखीन किती मराठा समाजाचा शोध घ्यायचा आहे? वास्तविकता घटनेमध्ये जे आहे, घटना देश स्वतंत्र झाल्यानंतर घटना आपण स्वीकारलेली आहे, त्या घटनेप्रमाणे सगळ्या समाजाचं सर्वेक्षण झालेलं आहे। त्यामुळे कालेलकर कमिशन असेल, मंडल कमिशन असेल, त्याच्यामध्ये कुठली जमात बॅकवर्ड आहे, कुठला ओबीसी आहे, कुठला एससी आहे, एसटी आहे आणि कुठला उच्चवर्णीय आहे, त्याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला नाही असं सिद्ध झालेलं आहे। तो उच्चवर्णीय आहे, तो प्रस्थापित आहे, असं सिद्ध झालेला आहे। मग आता अकबराच्या काळच्या नोंदी किंवा निजामाच्या काळच्या नोंदी, त्यावेळी आमचा वडील आणि पंजोबा आमचा कुणबी होता, ह्या म्हणायला काही अर्थ नाही, ह्याला घटनात्मक काही आधार नाही आहे। आणि या सगळा विषय जो आहे तो चॅलेंज होणारच आहे। आणि मूळ म्हणजे हा जो सगळे सोयऱ्याचा विषय जो चालला आहे, सगळे सोयऱ्याचा विषय जो आहे तो ॲक्च्युली ह्या कुणाला सर्टिफिकेट द्यायचं ह्याचा कायदा आहे, ह्याचा रेग्युलेशन्स आहेत, 2000चा कायदा आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या रूल्समध्ये 2H काय म्हणतंय की त्याच्यामध्ये ते म्हणणं की रिलेटिव्ह मीन्स ब्लड रिलेटिव्ह फ्रॉम पेटर्नल साईड, फक्त वडिलांच्याकडचंच पेटर्नल साईडला त्यालाच दाखला मिळू शकतो, हे असा कायदा आहे। आणि हा कायदा जर तुटला तर ह्या ठिकाणी सगळा सावळा गोंधळ झाल्याशिवाय कारण होणार नाही। कारण एखादी मुलगी समजा दलित समाजात गेली किंवा दलित समाजाची मुलगी एखादी समजा ओबीसीमध्ये आली किंवा मराठा समाजात आली, कारण आता हल्ली लव्ह मॅरेज बरेचसे होत आहेत आणि इंटरकास्ट मॅरेज होत आहेत, मग ती जी मुलगी दलित समाजाची जर इकडे आली तर म्हणजे ओबीसी एससी होणार का किंवा मराठा एससी होणार का? किंवा मराठा समाज एखादी मुलगी जर ब्राह्मणांच्या मध्ये जर गेली तर तो ब्राह्मण कुणबी होणार का? म्हणजे हा एकंदर सगळा हा SC STचा, कारण हा कायदा सगळ्यांना लागू आहे, हा फक्त ओबीसीचा नाही, SC ST शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी सगळ्यांना कायदा आहे। म्हणून या असा जर कायद्यात बदल जर ह्या दडपणाखाली सरकारने केला तर या महाराष्ट्रामध्ये ह्या आरक्षणाचा
म्हणजे 3 तेरा वाजणार आहेत आणि इतका गोंधळ उडणार आहे की सरकारला ते भारी पडणार आहे. पण कुठंतरी एक्सेप्शनल केस म्हणून सरकार हे करू शकतं का? किंवा जो हा कायदा आहे तो फक्त मराठा संदर्भातच जो ट्विस्ट आहे तो केला जाऊ शकतो, फक्त तशाच प्रकारचा अध्यादेश काढून फक्त मराठे जे आहेत किंवा मग कुणबी आहेत किंवा मग जे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर राहणारी जी एकूण लोक आहेत, समाज आहेत, त्यांच्यापुरता हा मर्यादित असू शकेल? हा कायदा ह्याने अध्यादेश काढला तर तो फक्त मराठा समाज काढताच येणार नाही यांना, कारण त्याच्यामध्ये मराठा असं कुठंच गोष्ट शब्द ह्या कायद्यात मराठा लिहिलंच नाही आहे. ह्या कायद्यात लिहिलं आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड, व्हीजेएनटी, एनटी, डीएनटी असं लिहिलेलं आहे सगळं. आणि त्यामुळे फक्त मराठा शब्दसुद्धा त्यांना त्यात घालता येणार नाही आहे. त्यामुळे फक्त मराठ्यासाठी हा आदेश काढताच येणार नाही. जर काढावं लागलं त्यांना तर सगळ्यासाठी काढावं लागेल. तो कोर्टात तर टिकणार नाहीच आहे, तर एक दिवस पण टिकणार नाही आहे. पण आता सरकार आहे, ते जरांगे साहेब आहेत, आता ते काय मान्य करतात, काय मागणी करतील ते त्यांनाच माहिती. वास्तविकता जर एखाद्या मराठा समाज बांधवानं कुणबी दाखला घेतला तर त्याला पुन्हा आयुष्यात कधी मराठा म्हणून जगता येणार नाही किंवा मी मराठा आहे, मी 96 कुळे हे म्हणता येणार नाही. म्हणून मी मागं पण म्हणलेलं आहे की एकदा कुणबी दाखला घेतला की त्याचे परतीचे 2 कापले असतील. त्याचं EWC आरक्षण जे आहे ते हक्काचं आणि घटनात्मक आरक्षण आहे, ते सुद्धा त्याला ते मुकणार आहेत. त्यानंतर आता हे जे शिंदेसाहेब जे म्हणणार आहेत किंवा जे प्रयत्न करतात की टिकणारं आरक्षण, कम्युनिटी पेटिशन, ते जरी मंजूर झालं तरी ते सुद्धा जे आहे ते सुद्धा ह्या जो कोणी कुणबी दाखला घेईल त्याला मराठा म्हणून पुन्हा कधी त्याचाही आरक्षण लाभ होणार नाही, EWCचा आरक्षण लाभ होणार नाही. आणि जर हिथं आले, आता इथं आता रेव्हेन्यू कमिशन आलेलं आहे, रेव्हेन्यू कमिशन ऑलरेडी सब कॅटेगरी काढलेलं आहे, 9% असं होणार आहे. आता हे सगळे मराठा समजा ह्यात आलेच, सगळे सोयरे वगैरे सगळं जे काय करत, तर ह्यांना 9% यायला लागणार आहे. 9% आधीच ओबीसी आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये ओबीसीचा आता मेरिट जे आहे ते 86 ते 96% पर्यंत गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्यांना 86 ते 96% पर्यंत कॉम्पिटिशन करणार का आता हे? आणि जर झालं तर किती 1% किंवा 2%? 2%पेक्षा जास्त मराठा समाजाला कुणबीमध्ये आल्यानंतर ओबीसीतलं आरक्षण मिळू शकत नाही आहे. त्यामुळे मराठा समाजाचं कुणबी दाखले घेऊन अशा प्रकारे ओबीसीत घुसणं जे आहे ते मराठा समाजाला महागात पडणार आहे. मराठा समाज आतून नुकसान होणार आहे. मराठा समाजातले विचारवंत असतील, काही तज्ज्ञ असतील, अभ्यासक असतील, त्यांनी अजूनसुद्धा ह्या प्रश्नाकडे आपण गांभीर्यानं पाहावं. कारण फक्त ओबीसीतच जाणं म्हणजेच प्रश्न सुटले सगळे असं काही होत नाही आहे. मराठा समाज गरिबी आहे आम्हाला मान्य आहे. आणि मराठा साहेब मूळ मागणी जी आहे की आम्हाला कोणालाही धक्का न लावता आम्हाला वेगळा प्रयोग करून द्या, त्याला आमचा अजूनही पाठिंबा आहे. आणि त्यातच मराठा तेच आरक्षण घेणं, ताकद सगळी त्याच्यात लावणं, ते EWC आरक्षण वाढवून घेणं किंवा घटनादुरुस्ती करायला भाग पाडणं सरकारला, हे ते करू शकतात. ते केलं तर मागचं त्यांच्या पिढ्यानपिढ्या जे आहे ते आरक्षण त्यांचं कुणीच काढू शकणार नाही. हे अशा प्रकारे सर्टिफिकेट, कारण मराठा समाज हा मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलं, सुप्रीम कोर्टात सिद्ध झालेलं आहे. मग मागासलेलं नसताना फक्त दाखले घ्यायचे आणि जात बदलायची, एवढा साधा सोपा मार्ग जो आहे तो बॅकवर्डनेसचा नाही आहे. शेवटचा प्रश्न घेतो. तुम्ही आंदोलनासाठी देखील एकूण हत्यार उपसलेलं आहे या संदर्भात, मात्र पोलिसांनी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे. याकडे कसं बघता आहात? यापुढे देखील आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवणार आहात जर का GR आला तर? हे पहा, साधारणतः आम्हालाही परवानगी देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं. आम्हाला त्यासाठी पोलिसांना बोलवलंही होतं. पण संध्याकाळी 5च्या सुमारास त्यांच्याकडं त्यांचा रिपोर्ट आला, गोपनीय अहवाल आला की लाखो ओबीसी बांधव जे आहे, विशेषतः कोकणातील कुणबी समाज असेल, भंडारी समाज असेल, मुंबईतला हा जो कुणबी आणि भंडारी समाज आहे तो मोठ्या संख्येने, मुंबईत जवळपास 1,00,000 लोक निघणार होते आणि कोकणातले असे 2,00,000 लोक जे आहेत ते आमच्या आंदोलनासाठी निघाले होते. आणि ज्यावेळी हे रिपोर्ट त्यांच्याकडे अचानक आल्यानंतर त्यांनी मग अचानक घुमजाव केला आणि म्हणले की इथं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि मैदानाची कॅपॅसिटीसुद्धा तेवढी नाही आहे. त्यामुळं ह्या आंदोलनाला आम्ही परवानगी संध्याकाळी 6 वाजता त्यांनी सांगितलं की आम्ही परवानगी नाकारत आहे. मग आता अशा प्रसंगी अचानकपणे आम्हाला दुसरं मैदानी आम्हाला घेता येत नव्हतं, आम्हाला मेसेज देता येत नव्हते. मग अचानक आम्ही वाद नको, प्रशासनाशी नको आणि मराठा आंदोलक बांधवांशीसुद्धा वाद नको म्हणून आम्ही ते आंदोलन तुर्तास स्थगित केलेलं आहे. आता 1-2 दिवसात आम्ही बसून पुन्हा हे आमचं आंदोलन जे आहे ते 100% होणारच आहे. लाखोंच्या संख्येनं आमचे ओबीसी बांधव जे आहेत ते आंदोलनात उतरणार आहेत. पण एक नक्की आहे की ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागत असेल तर मात्र ओबीसी स्वस्त बसणार नाही. सरकारला माझा आपल्याला अजूनही विचार आहे की आपण मराठा आंदोलनाच्या दडपणाखाली येऊन जर ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश केला तर मात्र 24च्या निवडणुकीमध्ये मात्र या सरकारला घरचा रस्ता जो आहे तो दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही. धन्यवाद.
तर एकूण बघायचं तर सगळे सोयरेवरनं देखील एकूण प्रश्न जे आहेत ते आता शेंडगे सरांनी उपस्थित केलेले आहे. सोबतच एकूण आंदोलन देखील सुरूच राहणार असल्याचं देखील सांगितलं आहे. कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.